वाटण्याचे मी आता 6वी कोची विद्यार्थिनी आहे. माझा विषय माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. जगाला सर्वप्रथम क्रांती झाली शांतीचा संदेश देणारे कथागत गौतम बुद्ध. मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटात अंधयाच्या धुंदीत जो जबरदस्त राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज. छातीवर अभिमानाला दरी कोरणारे मावळ्यांचे बछडे. विठू माझा लेकरू वाळा संगे गोपाळांचा मेळा असे म्हणणारे संतांची संतभूमी. मी जातीवाद विरोधात बंद पकडतो असे म्हणणारे महान महात्मा ज्योतिराव फुले. राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माता जिजाई, माता भीमाई, माता अहिल्याबाई, माता सावित्रीबाई या महान मातांना, या महान पुरुषांना मी सृष्टी राजेंद्र माने सर्वप्रथम अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, 350 वर्ष उलटून गेले तरी सुद्धा आज छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आपल्या मुखातून जे नाव कधी बाहेर पडतं ते आपल्यालाच कळत नाही. कारण 350 वर्षापूर्वी प्रत्येक मावळा लढण्यासाठी मरण्यासाठी तयार होता. कारण की तिथला राजा रयतेसाठी कष्ट करत होता. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. त्याच राजाने रयते म्हणून रयतेसाठी लोक कल्याण राज्य निर्माण केलं. ज्या देशात एका भाकरीच्या तुकड्यासाठी माणूस विकला जायचा पण त्याला विकत घेणारा कोणी नव्हता, अशा राज्यात, अशा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. हा इतिहास आहे माझ्या राजांचा. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी शुभांना जन्म दिला. त्यांना घडवलं, वाढवलं, उत्तम शिक्षण दिलं. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, विज्ञानवादी ज्ञान दिले. त्यांनी संकटावर मात करण्यास शिकवला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार का महत्त्वाचे आहेत? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ताकद काय करू शकते ते आपल्याला त्यात वाचल्यावर आणि ऐकल्यावरच कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. प्रत्येक घरात एक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला हवे. कारण गरज आहे समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीची आणि विचारांची. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण घेतली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी होते. चांगली शिकवण माणसाला योग्य मार्ग दाखवते. यशस्वी होण्यासाठी जिद्द, धैर्य, सामर्थ्य, बुद्धी, कौशल्य, चातुर्य या गोष्टींची गरज असते. इतिहास नुसता वाचला जात नाही तर तो लिहिण्यासाठी आणि घडवण्यासाठी मदत करत असतो. प्रत्येक घडून गेलेली गोष्ट त्यात जमा होत असते. मग ती चांगली असो की वाईट, फक्त तुम्ही काय घ्यायचं आणि काय आत्मसात करायचं ते आपल्याला समजले पाहिजे. लहानपणापासून चांगली गोष्टी आली पाहिजे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला काय शिकवतो? तो इतिहास आपल्याला हक्काने जगायचं, आपल्या मातीसाठी, माणसासाठी लढायला शिकवतो. किती येऊ दे संकट, हार मानायची नाही. शांत डोक्याने केलेला विचार कधी वाया जात नाही. एक वेळ हरलं तरी चालेल पण हिंमत सोडायची नाही. संकटावर धैर्याने समोर जायचं. हल्लीच्या तरुण पिढीला कशाचं गांभीर्यच राहिलं नाही. थोडेसे मागून पहा कधीतरी, कदाचित विसरलेली वाट सापडेल पुन्हा. अन्याय, अत्याचार विरोधात लढले पाहिजे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही आईबहिणीवर अन्याय, अत्याचार होऊ दिला नाही. आपण पाहतो परिस्थिती वाईट आहे. चांगले विचार नेहमी उत्तम, अयोग्य त्रासापासून दूर ठेवतो. आपल्यासाठी या महापुरुषांनी खूपच मोठा विचारांचा खजिना ठेवला आहे. तो फक्त आपल्याला जीवनात उपाय करायचा आहे आणि आयुष्यभर आनंदाने, यशस्वीने, आत्मविश्वासाने जिंकायचं आहे. लोकांनी जे केलं ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नाही आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगात कुणालाच जमलं नाही. ते जगात कुणालाच जमलं नाही. जय जय महाराज.